या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। सोलापूर शहरातील शहर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय स्थलांतर चिंचोळी MIDC येथे स्थलांतरित करण्याचा प्रयत्न शासनाकडून होत आहे। त्या शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार कल्याण सेनेचा तीव्र विरोध राहील असा इशारा महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी यांनी शनिवारी एका निवेदनाद्वारे सहाय्यक कामगार आयुक्तांना दिला। सोलापूर जिल्ह्यात कंपनी कामगार, शेतमजूर, बांधकाम कामगार, घरेलू कामगार, खासगी आस्थापनेतील कामगार, विडी कामगार, यंत्रपाक कामगार, हॉटेल कामगार, शिलाई कामगार, वॉचमन कामगार, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्रातील कामगार व इतर कामगार लाखोंच्या घरात आहेत। त्यापैकी सोलापूर शहरात विडी, यंत्रमाग, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची संख्या संपूर्ण जिल्हा परिसरापेक्षा मोठी आहे। यंत्रमाग आणि विडी क्षेत्रात कामगारांची संख्या 1.5 ते 2 लाखांपर्यंत आहे। या कामगारांच्या समस्या अनेक असून विशेष करून महिला कामगार आहेत, म्हणून त्यांना वारंवार आपल्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात जावे लागते। याकरता सहाय्यक कामगार कार्यालय सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणे गरजेचे आणि न्यायिक आहे। यापूर्वी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय मुस्लिम पाचापेठ येथील सहस्रजन मंगल कार्यालयामध्ये होते। ते कार्यालय अचानकपणे दमाणी नगर येथे स्थलांतरित करण्यात आले। दमाणी नगर हे कार्यालय शहराच्या मध्यवर्ती ठिकाणाहून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर आहे। त्यामुळे कामगारांना त्यांचा न्याय मिळवून घेण्यासाठी मोठा खर्चिक प्रवास करावा लागत आहे। ते कामगारांसाठी गैरसोयीचे झाले आणि होत आहे। सध्या असलेल्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय चिंचोळी MIDC येथे स्थलांतरित होत असल्याचे प्रसिद्धी माध्यमांमधून पुढे आले। कामगारांसाठी असलेले अनेक शासकीय योजना हक्क प्राप्त करण्यासाठी, त्याचबरोबर कारखानदारांकडून आणि मालकांकडून होणारा अन्याय दूर करण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयास जाणे यापुढे कामगारांना शक्य होणार नाही। महाराष्ट्र शासनाचे कामगार मंत्रालय हे अप्रत्यक्षरित्या मालकांना मदत करण्याचे म्हणजेच मालक धार्जिण आहेत हे स्पष्ट दिसून येते। विशेष करून बांधकाम कामगारांची नोंदणी मोठ्या प्रमाणात होत आहे, ती सुद्धा करण्यास अडचणी निर्माण होणार आहेत। एकूणच शासनाचे कामगारांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न आहे। या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय स्थलांतरित न करण्याची शिफारस सहाय्यक कामगार आयुक्त या नात्याने शासनाकडे करावी अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे। विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिलेल्या शिष्टमंडळात अमित भोसले, शोभा पोला, रेखा आडकी, प्रसाद जगताप, विठ्ठल कुऱ्हाडकर, रमेश चिलवेरी, पप्पू शेख, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळ, शरणप्पा जगले यांच्यासह कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।